तर आजचा टॉपिक तर तुम्हाला बोर्डवरती दिसतच असेल. तर आज आपण बोलणार आहोत सॉफ्ट स्किल्स बद्दल, जे आपल्यामध्ये इनबिल्ट सगळ्यांमध्येच असतात. फक्त गरज असते आपले जे सॉफ्ट स्किल्स असतात तर ते पॉलिश करण्याचे. जरी आपण जॉब करताय किंवा जरी तुम्हाला एखादा व्यवसाय चालू करायचा आहे, तर ॲटलिस्ट हे 10 सॉफ्ट स्किल्स तुम्हाला माहिती असणं आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही याचा उपयोग जर केला तर नक्कीच तुम्हाला बेनिफिट होऊ शकतो. तर नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. आपल्या चॅनलवरती आपण अशाच प्रकारचं युजफुल, इन्फॉर्मेटिव्ह आणि मोटिवेशनल कंटेंट जातो तो नेहमीच पोस्ट करत असतो. त्यामुळे अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत त्याची बेल आयकॉन दिसते ना, तर ती पण हिट करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याची नोटिफिकेशन जी आहे तर ती लगेचच तुम्हाला मिळून जाईल. तर आज मी टोटल तुम्हाला 10 असे सॉफ्ट स्किल्स एक्सप्लेन करणार आहे, अगदी डीपमध्ये, अगदी डिटेलमध्ये, सो दॅट नक्कीच तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी जे आहे तर ते यूज होणार आहे. तर आपल्या लिस्टमध्ये सगळ्यात पहिल्या क्रमांकावरती आहे कम्युनिकेशन स्किल्स, जे की तुम्ही तुमच्या कॉर्पोरेटमध्ये किंवा तुमच्या व्यवसायामध्ये सुद्धा खूप जास्त महत्त्वाचे असतात. आता कम्युनिकेशन म्हणजे फक्त बोलणं आहे का? नाही. तर कम्युनिकेशन म्हणजे रिटर्न कम्युनिकेशन पण असतं. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही कॉर्पोरेट लेवलमध्ये काम करताय तर तुम्हाला काही मेल्स पाठवावे लागतात. त्यानंतर तुम्हाला काही ॲट द एंड ऑफ द डे तुमचे रिपोर्ट्स असतात, डेली रिपोर्ट, मंथली रिपोर्ट, इयरली रिपोर्ट. तर हे तुमचं जे प्रेझेंटेशन आहे तर ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने करावं लागतं. सोबतच ज्यावेळी तुमचे टीम डिस्कशन्स वगैरे चालू असतात तर त्यावेळी कम्युनिकेशन सोबतच, म्हणजे तुमचं मत मांडण्यासोबतच समोरच्याचं मत ऐकणं सुद्धा तितकंच जास्त महत्त्वाचं असतं आणि त्याला सुद्धा आपण कम्युनिकेशन स्किलचा एक पार्ट बोलतोय, ज्याला आपण ऍक्टिव्ह लिसनिंग असं बोलतोय. म्हणजे आपलं जे काही मत असणार आहे तर ते समोरच्या व्यक्तीच्या स्टेटमेंटवरती असणार आहे. त्यामुळे तुमचं ऐकणं तर ते सुद्धा तितकंच जास्त महत्त्वाचं आहे. तर कम्युनिकेशन स्किल्स खूप वास्ट आहे. रिटर्न कम्युनिकेशन, फॉर एक्झाम्पल मेल्स कसे लिहायचे, तर हा भरपूर वेगवेगळा प्रकार आहे. तर याच्याशी रिलेटेड भरपूर व्हिडिओज आपल्या चॅनलवरती इथून पुढे सुद्धा येणार आहेत. त्यामुळे सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ आली की नोटिफिकेशन जी आहे तर ती मिळून जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपला पॉईंट जो आहे तर तो आहे टाइम मॅनेजमेंट. तर टाइम किती प्रेशियस आहे हे सगळं तुम्हाला माहितीच आहे. तर हा जो टाइम आहे ना, तर तुम्ही जर व्यवस्थित गोष्टी प्लॅन केल्या, ऑर्गनाईज केल्या की कधी काय करायचं आहे, कोणत्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत, इम्पॉर्टंट आहेत, कोणत्या अर्जंट आहेत, हे जर तुम्ही व्यवस्थित प्लॅन केलं ना तर नक्की तुमचं टाइम मॅनेजमेंटमुळे भरपूर तुमचा वेळ जो आहे तो वाचतो. डेडलाईन्सच्या आधी मोस्टली काम करायचा प्रयत्न करायचा, कारण ज्यावेळी तुम्हाला डेडलाईन येते ना तर त्यावेळी काय होतं सांगते तुम्हाला. एकतर स्ट्रेस असतो की ह्या टाइममध्ये तुम्हाला प्रोजेक्ट सबमिट करायचा असतो, त्यामुळे जे तुमचं एक्झिक्युशन असतं ना प्रोजेक्टवरचं तर ते तुम्ही तितकं इफिशियंटली करत नाही. त्यामुळे तुमच्या प्रोजेक्टचे जे काही रिझल्ट्स असतात ना तर ते तितक्या चांगल्या पद्धतीने येत नाहीत. त्यामुळे टाइम मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीने करून तुम्हाला वेळेच्या आतच तुमची जी कामं असेल तर ती पूर्ण करायची आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आपला पॉईंट जो आहे तर तो आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स. ठीक आहे. तर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स म्हणजे काय, तर भरपूर ठिकाणी वेगवेगळे चॅलेंजेस जे असतील तर ते येत असतात. तर तो प्रॉब्लेम काय आहे, त्याच्यावरती काय सोल्युशन आपण देऊ शकतो, कोणता सोल्युशन बेटर राहील. मग जर तुमची टीम असेल तर प्रत्येकाकडून तुम्ही जे काही त्यांचे ओपिनियन्स असतील तर ते ऐकून घेतले पाहिजेत आणि त्याच्यानंतर विदाऊट प्रेशर घेता, ठीक आहे, म्हणजे कुठल्याही प्रेशरचे अंडर नाही, तर एका शांत बुद्धीने त्या प्रॉब्लेमवरती जे काही सोल्युशन असेल तर ते तुम्हाला काढता आलं पाहिजे. आता मोस्टली प्रॉब्लेम सॉल्व्हिंग जे आहे ना तर खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळी तुम्ही वरती जाताय, ठीक आहे, ज्यावेळी तुम्ही जे तुमचे रोल्स वाढत जातात, प्रमोशन मिळत जात आहे, तर तितकीच तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्सची जास्त जास्त गरज पडते. म्हणजे जितकं तुम्ही खालच्या लेवलला असताय ना तर तितकं तुम्हाला फिजिकल ऍक्टिव्हिटीज जास्त असतात, पण ज्यावेळी तुम्ही वरती जाताय ना तर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स, म्हणजे काम कमी असतंय पण जे काय काम आपण करतोय ना तर ते अगदी डिसिजन्स तुम्हाला घ्यायचे असतात. इन शॉर्ट त्याला तुम्ही डिसिजन मेकिंग पण बोलू शकताय. तर ते तुमचे अगदी ॲक्युरेट असले पाहिजेत. त्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स एक शांत डोक्याने विचार करून एखाद्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन काढणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुमचं टीम वर्क अँड कोलॅबोरेशन. आता टीम वर्क अँड कोलॅबोरेशनसाठी भरपूर लोकांकडून मी ऐकते की मी इकडे इकडे जॉबला जात होते पण तिकडे त्यांचे ग्रुप्स आहेत, त्यांचे पॉलिटिक्स आहेत, त्यामुळे मी तिकडून जॉब सोडला. तर इथे तुम्हाला टीम वर्क अँड कोलॅबोरेशनचा जो काही पार्ट आहे तर तो खूप जास्त महत्त्वाचा आहे. आता का सांगते, एकाच प्रोजेक्टमध्ये ज्यावेळी तुम्ही चांगल्या कॉर्पोरेटमध्ये कामाला जाता तर एकाच प्रोजेक्टवरती मल्टिपल लोक जे असतील तर ते काम करत असतात. मग प्रत्येक लोकांचं ओपिनियन जे असेल तर ते वेगवेगळं असू शकते. मग प्रत्येकाचे ओपिनियन्स किंवा त्यांची मतं, त्यांचे थॉट्स, त्यांच्या आयडियाजला रिस्पेक्ट करणं, कन्सिडर करणं तितकंच जास्त महत्त्वाचं आहे. सोबतच तुम्हाला सुद्धा तुमच्यासाठी सुद्धा स्टँड घ्यायचा आहे. जर तुमचं टीमवर्क चांगला असेल तर तुमचा जो काही प्रोजेक्ट असेल तर तो चांगल्या पद्धतीने ग्रो होणार आहे. तर लोकांच्या ज्या काही ओपिनियन्स असतील तर त्याला रिस्पेक्ट करायचा आणि एक तुमची टीम जी आहे तर ती
पुढे जाऊ शकते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुमचा इमोशनल इंटेलिजन्स जो आहे तो. इथे इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे काय, आता ज्यावेळी तुम्ही कामाच्या ठिकाणी वेगवेगळे इमोशन्स तुम्हाला येऊ शकतात, म्हणजे कधी राग येऊ शकतो किंवा कधी तुम्ही भावनिक होऊ शकता, तर तुमचे जे काही इमोशन्स असतील तर ते व्यवस्थित पद्धतीने जे आता ते तुम्हाला हाताळता आले पाहिजेत, तर त्यालाच आपण बोलतो इमोशनल इंटेलिजन्स. नेक्स्ट आहे अडॅप्टेबिलिटी अँड फ्लेक्झिबिलिटी. म्हणजे मी नेहमी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असते की नेहमी पाण्यासारखं राहायचं, जिकडे तुमचा प्रवाह असेल जिकडे तुमचा हे घेऊन जातोय तर छान पद्धतीने तुम्ही तिकडे फ्लेक्झिबली काय करायचं, स्वतःला ऍडजस्ट करायचं. आता सध्या 2025 मध्ये फ्लेक्झिबल असणं आणि अडॅप्टेबिलिटी असणं म्हणजे काय, तर जे काही नवीन टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत, ज्या काही नवीन गोष्टी तुमच्या कामाच्या ठिकाणी येतात तर त्या सगळ्या शिका. जे काय काही गोष्टी तुमच्यासाठी अवघड असू शकतात, पण त्याच्यासाठीच तुमच्यामध्ये तितकी फ्लेक्झिबिलिटी पाहिजे की हे मला येत नाहीये ना तर मी एक्सेप्ट करते आणि मला बेटरमेंट जर करायची असेल, चांगलं काहीतरी करायचं असेल, किंवा आता सध्या ना इतकी टेक्नॉलॉजी ग्रो झालेली आहे की कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही जास्तीत जास्त कामं करू शकता. त्यामुळे हे सगळ्या टेक्नॉलॉजी शिकण्याची तुमच्यामध्ये आवड पाहिजे. त्यामुळेच तुम्हाला अडॅप्टेबिलिटी आणि फ्लेक्झिबिलिटी जी आहे ती खूप जास्त महत्वाची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुमचे लिडरशिप स्किल्स जे काय आहेत ते. तर प्रत्येक गोष्टीमध्ये इनिशिएटिव्ह घेणं, ठीक आहे, म्हणजे मी करतो असं बोलणं, आपलं मत मांडणं समोर इतरांसमोर, तर ते खूप जास्त महत्वाचं आहे. तर एका लिडरचे काय क्वालिटीज असतात, त्याची जी टीम आहे तर त्यांना सपोर्ट करणं, एनकरेज करणं, मोटिवेट करणं, इन्स्पायर करणं, हे एका लिडरचं काम असते. सोबतच त्यांना आपल्यासोबत पुढे घेऊन जाणं. तर एका टीमला ज्या काही गोष्टी लागतात, ठीक आहे, तर ते सगळ्या गोष्टींची रेस्पॉन्सिबिलिटी घेणं एका लिडरची काय असते, रेस्पॉन्सिबिलिटी असते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे क्रिटिकल थिंकिंग. आता क्रिटिकल थिंकिंग म्हणजे काय असते सांगते तुम्हाला. तर काही ठिकाणी, ठीक आहे, म्हणजे चॅलेंजेस तर येत असतात वेगवेगळ्या गोष्टी, पण ज्यावेळी तुम्ही एखादा डिसिजन घेत असताय, ठीक आहे, डिसिजन ज्यावेळी तुम्ही एखादा घेत असताय तर त्यावेळेला तो जो डिसिजन तुम्ही घेताय तर तो लॉजिकली असला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे फक्त ऍझम्पशन्स करून काही उपयोग नाही आहे. लॉजिकली तो डिसिजन जो आहे तर तो व्यवस्थित तुम्ही घेतला पाहिजे. म्हणजे हे केल्यावर काय होणार आहे किंवा ते केल्यावरती काय होणार आहे, तर हे व्यवस्थित तो डिसिजन जो आहे तर तो तुमचा ठरवणार आहे. ठीक. नेक्स्ट आपली जी स्किल आहे तर ती आहे नेगोशिएशन स्किल्स. आता नेगोशिएशन स्किल्स काय असते तर ते सांगतो तुम्हाला. जे काही डील्स आपण करतो, क्लायंट सोबत काही डील्स करतो, मोस्टली नेगोशिएशन म्हटल्यावरती आपल्या डोक्यात येतो फायनान्स. तर क्लायंट सोबत आपण काही पॅकेजेसची डील्स करतो किंवा एखाद्या कॉर्पोरेट मध्ये आपण आपल्या पॅकेजची, ठीक आहे, म्हणजे आपल्या सॅलरीचे डील करतो, तर याला आपण नेगोशिएशन स्किल बोलतोय. तर नेगोशिएशन स्किल चांगली असली पाहिजे. ती कशी असली पाहिजे, तर तुम्ही जे काही नेगोशिएट करताय तर ते अगदी प्रोफेशनल असलं पाहिजे. इकडे समोरच्या व्यक्तीच्या प्रोडक्टची, सर्व्हिसची, ठीक आहे, तर ती गोष्ट तुम्ही लक्षात ठेवून नेगोशिएशन जे आहे तर ते केलं पाहिजे. सोबतच इकडे अग्रेसिव्ह असणं जे आहे तर ते तुम्हाला टाळलं पाहिजे. शांत डोक्याने जे काही निगोशिएशन असेल तरी प्रोफेशनली तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे तुमचं कॉन्फिडन्स, जो की माझी सगळ्यात फेवरेट स्किल आहे. कॉन्फिडन्स असणं. तुम्हाला काही येत जरी नसलं तरी ते शिकून, ठीक आहे, ते शिकून त्याच्यामध्ये बेटर करणं हा जो हे असतं आपला स्वभाव असतो, तर त्यालाच आपण बोलतो कॉन्फिडन्स, जो की खूप जास्त महत्वाचा असतो, स्पेशली कॉर्पोरेट एरियाजमध्ये किंवा तुमच्या व्यवसायामध्ये. कॉन्फिडन्स जर तुमच्यामध्ये असेल ना तर एक वेगळी पर्सनॅलिटी तुमची अशी दिसून येते, म्हणजे चार चौघात तुम्ही उठून दिसताय जर कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असेल तर. कॉन्फिडन्स म्हणजे काही ठिकाणी पब्लिक सोबत बोलायची काही जणांची धाडस नसते किंवा काही ठिकाणी टीम सोबत काम करण्याची कोणाची धाडस नसते. तर या भरपूर गोष्टी असतात. काहींचं नेचर शाय असतं. जर तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असेल की एखादी गोष्ट मला येते तर ती येते तर ती कशा पद्धतीने मी सादरीकरण करू शकतो, आणि जर ती मला येत नाहीये तर ती कशा पद्धतीने मी शिकून ती मग सादरीकरण करू शकतो, तर या गोष्टीलाच आपण बोलतोय कॉन्फिडन्स. तर आय होप या 10 स्किल्स ज्या होत्या तर त्या व्यवस्थित तुमच्या लक्षात आल्या असतील. जर तुम्ही जॉब करणार आहात किंवा जर तुम्ही व्यवसाय करणार आहात तर नक्कीच मी जसं सांगितलं तर त्या पद्धतीने या सगळ्या स्किल्स आपल्यामध्ये असतातच, फक्त त्यांना व्यवस्थित पॉलिश करण्याची आपल्याला गरज असते. त्यामुळे यातली कोणती स्किल तुमची पर्सनल फेवरेट आहे तर ते सांगा. माझी फेवरेट आहे कॉन्फिडन्स. तुमची कोणती आहे तर ते प्लीज मला कॉमेंट करून नक्की सांगा. सोबतच नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती करायची तर ते सुद्धा कॉमेंट करून नक्की सांगा. आणि ही जर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून हो, आपलं एक नवीन चॅनल चालू झालेलं आहे ज्याचं नाव आहे क्षितिजा भाट व्लॉग्स. व्लॉगिंग चॅनल आहे, त्यामुळे त्या चॅनलला सुद्धा व्हिजिट नसेल केलं तर प्लीज व्हिजिट करा. त्याची लिंक जी आहे ना तर ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.